नमस्कार ड्रायव्हर मित्रांनो. सर्वांना विचार करायची गरज आहे की हे जे नॉन मीटर तुम्ही पळताय 17-18 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने कंपनी रेट जे दाखवते त्या रेटमध्ये जे पळताय तुम्ही विथ एसी, असं तुमचा फायदा होतोय का नुकसान होते? कधी विचार करा एकदा. आता मीटर रेटने जर पळताय तर तुमचा फायदा होईल का नुकसान होईल हे पण विचार करा. नुकसान तर होणार नाही, फायदाच होणार आहे. पण नॉन मीटर का जात आहे तुम्ही? का तुमच्या गाड्यांना सीएनजी कमी लागतो? का ईएमआय नाही गाडीला? का घरचं खर्च नाहीये? काय नाहीये, सगळं तर लागतच आहे ना. पण नॉन मीटर कशाला जात आहे? आता कस्टमर पण एवढंच बघतोय की कमी रेटमध्ये गाडी कुठली भेटते. आता सगळ्यांचा रेट सेम नाहीये. उबरचं वेगळं रेट आहे, रॅपिडोचं वेगळं रेट आहे, ओलाचं वेगळं रेट आहे. जर सगळ्यांनी मीटर रेटनेच चालू केले तर ओला असू द्या, रॅपिडो असू द्या, उबर असू द्या, कस्टमर मीटर रेटनेच जाणार. मग जरा विचार करा. एक गोष्ट तर समजली आहे की सगळे एकत्र येऊ शकतात पण ड्रायव्हर कधी एकत्र येणार नाही. एकत्र यायची गरज आहे, नाहीतर आपण कधी रस्त्यावर येणार हे पण कळणार नाही आपल्याला. धन्यवाद.